डॉक्टर मनीषा, आपल्याला काय वाटते, स्वग्रामचे एकत्व किंवा एकत्रित कुटुंब पद्धती कशामुळे टिकेल असे तुम्हाला वाटते? लवकर उठे आणि लवकर निजे त्याचे आरोग्य संपदा लाभे या उक्तीप्रमाणे स्वग्राममध्ये सर्वच जण रात्री लवकर झोपतात आणि पहाटे लवकर उठून योग करतात. त्यामुळे आपोआपच शारीरिक, मानसिक, कौटुंबिक एकोपा तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, स्वग्राममध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताला एकच प्रकारचे अन्न केले जाते आणि ते मिळून एकाच पंक्तीने जेवले जाते आणि त्यामुळे एकाच प्रकारचे विचार, एकाच प्रकारचे संकल्प तयार होतात आणि त्या पद्धतीनं एकाच प्रकारची कृती माणूस खूप चांगल्या पद्धतीनं करू लागतो. आणि म्हणूनच ह्याच गोष्टीवर आधारित पूर्वी 50-50 जणांचे कुटुंब एक कर्ता पुरुष चालवायचा. तर त्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण हे केलं तर आपोआपच एकत्र कुटुंब पद्धती टिकते. योग म्हणजे सर्व काही जोडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली क्रिया. दिवसभरात केलेली कोणतीही क्रिया आम्ही सर्वजण एकत्र करत असतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीला योग म्हणतो. म्हणजे अष्टांग योग, स्वयंपाक योग, भोजन योग, व्यायाम योग, गप्पा योग इत्यादी प्रत्येक गोष्टीला योगमध्ये रूपांतरित केले की त्यामधील आपले तुपले संपते. स्वग्राममध्ये पहाटे अष्टांग योग केला जातो. 4 महिन्यात अखंड पातंजल सूत्राचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. त्यामुळे गुरुकुलमध्ये योगाभ्यासासाठी आलेल्या शिष्यांना पूर्णत्व मिळते. यासोबतच योग थेरपीमध्ये सुद्धा अनुभव मिळतो. अखंड स्वग्रामसाठी एकच स्वयंपाकघर आहे. पाहुणे, गुरु, मालक आणि कर्मचारी सर्वांसाठी समान अन्न बनवले जाते. सर्वांसाठी खुले असणाऱ्या स्वयंपाकघरात पहाटे सूर्योदयापूर्वी आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वीच स्वयंपाक करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात. यामध्ये लहान थोर, पाहुणे असे सर्वजण सहभागी होतात. रोजचा स्वयंपाक म्हणजे एक प्रकारचा योगच असतो. पूर्णाहार म्हणजे जेवणाचे संपूर्ण ताट. हे चुलीवरील स्वयंपाकात तयार होते. गुराळातील गूळ, कांडपातील तिखट, उकळात कुटलेले मसाले, पाठ्या वरवंट्याचे वाटण, जात्यातील दळलेले पीठ, डाळी, हातसडीचा भात, लाकडी घाण्यातील तेल, शेतातील भाजी, परसबागेतील कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आणि विहिरीचे पाणी अन्नाला आरोग्यासोबत चव प्रदान करतात. आपुलकी, जिव्हाळ्याने बनवलेल्या स्वयंपाकाला पूर्णत्व येण्यासाठी सूर्योदय सूर्यास्ताचे किरण स्पर्श केले जाते. आग्रहाने वाढले जाणारे गरमागरम अन्न, गोमयाने सारवलेली जमीन, लाकडी पाटव, केळीच्या पानावर कास्याच्या भांड्यातील पंक्तीचे जेवण म्हणजे रोजच 100 वर्ष जगण्याची मेजवानी. भोजनाची सुरुवात अन्नपूर्णा आणि अग्नीच्या प्रार्थनेने होते.